आणि सविस्तर बातम्या आता पाहणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं आणि बातमी आहे 10वीच्या निकालासंदर्भातली। एक महत्त्वाची बातमी येते सावंतवाडीच्या तनया वाडकरला 100% गुण 10वीच्या परीक्षेत मिळालेले आहेत। तनया वाडकरवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे। राज्यस्तरीय रायफल शूटिंगची तनया ही खेळाडू आहे। रायफल शूटिंगमुळे तिला 100% गुण मिळवण्यात यश आलेलं आहे। तनया वाडकरवर शुभेच्छांचा सध्या वर्षाव होतोय कारण ही एक ऐतिहासिक कामगिरी सध्या 10वीच्या या परीक्षेमध्ये दिसून येतेय। आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या बरोबर आहेत सिंधुदुर्गमधून। विकास, 100% गुण मिळवलेत तनयाने आणि हा एक वेगळ्या प्रकारचा इतिहास तिने रचला असं म्हणायला निश्चितच हरकत नाहीये। रायफल शूटिंगची ती विद्यार्थिनी आहे, खेळाडू आहे, काय सांगता येते? नक्कीच अनुपमा, सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलची विद्यार्थी तनया वाडकर आणि तिने 100% 100 मार्क मिळवले। तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। कोकणातील ही विद्यार्थिनी आहे। गेल्या काही वर्षात बघितलं तर कोकणातला जो निकाल आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। यावर्षी ही जी परंपरा आहे कोकणने राखलेली आहे। जर बघितलं तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल आहे तो अव्वल लागलेला आहे। विकास, आपण कोकणच्या रिझल्टवर बोलूच या, मात्र सध्या आपल्या बरोबर तनया संपर्कात आहे, आपण तिच्याशी बोलूया। तनया, खूप खूप अभिनंदन, तुझं 100% 10वी मध्ये तुला मार्क्स मिळालेले, गुण मिळालेले आहेत। काय सांगशील? तू एकतर रायफल शूटिंगची विद्यार्थिनी आहेस, कसं वाटतंय कारण हा इतिहास रचलायस तू? सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही मला फोन केला, त्याच्यासाठी विचारला। आता रायफल शूटिंग मध्ये मी स्टेट लेवल पर्यंत पोहोचले, त्याच्यामुळे मला त्याचे 3% मिळून 97% शाळेचे परीक्षेचे आणि 3% गेमचे, अशा मिळून माझे 100% मिळाले। खूप आनंद होतोय मला। आई बाबांनी ह्याच्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, माझ्या शिक्षकांचा, कळसुलकर इंग्लिश स्कूल म्हणजे माझ्या शाळेचाही याच्यात खूप मोठा वाटा आहे। मी ज्यांच्याकडे रायफल शूटिंगचं ट्रेनिंग घ्यायला जायचे, कांचन उपरकर, सावंतवाडीतच आहेत ते, त्यांनीच मला याचं शिक्षण दिलं, त्याच्यामुळे हे 3% त्यांच्याचमुळे आहेत आणि म्हणूनच मला 100% मिळाले आहेत। खरे तर नाही, पण आणखी एक खरं तर तुझं कौतुक असं आहे की 10वीची परीक्षा म्हटलं की टेन्शन येतं विद्यार्थ्यांच्या समोर, कारण आयुष्यातला एक माइलस्टोन असतो ही परीक्षा। आणि तू रायफल शूटिंग करता करता म्हणजे तुझ्या खेळाची प्रॅक्टिस पण चालू होती, तू 10वीचा अभ्यास पण केला, तेव्हा हा सगळा बॅलन्स होता तो तू कसा सांभाळलास, कसा अभ्यास केला, आपण थोडंसं बोलू यावर। हा, म्हणजे मी सकाळी 5:30 वाजेपर्यंत उठून अभ्यासाला सुरुवात करायचे। मग 7 ते 8 1 तास किंवा 8 ते 9 जसं जमेल तसं क्लास ऍडजस्ट करून रायफल शूटिंगच्या ट्रेनिंगला जायचे। आणि मग त्याच्यानंतर पूर्ण आमची 11:15 ते 5:30 पर्यंत शाळाच असायची आणि मग एक क्लास, त्याच्यानंतर 12:30 1 वाजेपर्यंत परत अभ्यास। म्हणजे अभ्यासामध्ये सुद्धा सातत्य तू ठेवलंस आणि तुझ्या खेळावर सुद्धा तुझं असंच लक्ष होतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना या क्षणाची, आज 10वीचा रिझल्ट लागतोय। खरं तर पूर्वी म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वी 90% म्हणजे सुद्धा खूप वाटायचे, पण तू तर आज हा इतिहास रचलास की 100% गुण तू मिळवलेस। निश्चितच तुझं नाव इतिहासामध्ये कोरलं जाणार आहे। याबाबत तुला कसं वाटतंय? याबाबत खूपच आनंद होतोय मला। बरं, मग आता इथून पुढे तू काय करायचं ठरवलंयस? काय तुझी स्वप्न आहेत? इथून पुढे मी लॉ मध्ये ग्रॅज्युएशन करून IAS ऑफिसर मध्ये मला जॉब घ्यायचा आहे। अगदी तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या भविष्यासाठी, आणि धन्यवाद तुझी 24 तास बरोबर बोलल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या बरोबर आहेत। विकास, आपण तनयाकडून ऐकलंच, निश्चितच एक कोकणातला जो रिझल्ट आहे कोकण विभागाचा त्याच्यावर सुद्धा आपल्याला, कारण यावर्षी सुद्धा कोकणातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे। काय सांगाल या रिझल्ट विषयी? अनुपमा, नक्कीच जर बघितलं तर यावर्षी ही कोकणातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी बाजी मारलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळजवळ बऱ्याच ज्या शाळा आहेत त्यांचे निकाल हे 100% लागलेले आहेत। त्यामुळे कोकणात कुठेतरी उत्साहात वातावरण आहे। शाळांमध्ये पण एक आज प्रत्येक शाळांमध्ये पण ते अभिनंदन होत आहे। एकूणच जर बघितलं तर हा जो निकाल वाढतोय, कोकणातली गुणवत्ता कुठेतरी वाढते, अशा प्रकारचं पण चित्र आपल्याला दिसतंय अनुपमा। कारण आताच जर बघितलं तर वाडकर जी मुलगी आहे तिने पण जवळजवळ 97% आणि तिला बाकीचे मिळून 3%, म्हणजे असं कुठेतरी बघितलं तर 97%च्या वरतीच मुलं आहेत। 99% पण बऱ्याच मुलांना मिळाले, म्हणजे कोकणातली गुणवत्ता कुठेतरी वाढते असं प्रकारचं चित्रही दिसतंय आपल्याला। धन्यवाद विकास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी।
तर यंदाच्या 10वीच्या परीक्षेमध्ये राज्यातले 89.56% मुलं ही उत्तीर्ण झालेली आहेत आणि सालाबादाप्रमाणे यंदाही मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे मुलांपेक्षा जास्त आहे। 10वीला बसलेले 91.42% मुली पास झालेल्या आहेत। राज्यातले 87.98% मुलं पास झालेली आहेत आणि सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागलेला आहे। कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल 97% इतका निकाल लागलाय। यंदा दुष्काळानं होरपळणाऱ्या लातूर विभागाचा निकाल मात्र सर्वात कमी म्हणजे 81.54% लागलाय। विशेष म्हणजे 1 किंवा 2 विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 79,560 आहे आणि त्यांनाही 11वी मध्ये प्रवेश मिळणार आहे। येत्या 18 जुलैला 10वीची फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचं बोर्डानं सांगितलेलं आहे। यावर्षी गेल्या वर्षाप्रमाणे 10वीची पुनर्परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे। तारीख डिक्लेअर करू आपण आणि हे 18 जुलै रोजी, तिथं तारीख नाही आहे प्लीज, 18 जुलै रोजी इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याचं टाइम टेबल आम्ही 2 ते 3 दिवसात स्वतंत्रपणे जाहीर करतोय। तर या सर्व SSP विद्यार्थ्यांना मंडळामार्फत हार्दिक शुभेच्छा। ज्यांना काही कारणामुळे अपयश आलं असेल त्यांना आणखी एक संधी आहे जुलैमध्ये, त्यांनी त्यामध्ये व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा। तर बघूया आपण ह्याच बातम्या आणखी संक्षिप्त स्वरूपात। SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यावर सध्या शाळांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 90%हून अधिक टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे आणि त्यासाठी सेलिब्रेशनही केले जाते। 10वीचे यशस्वी विद्यार्थी या सुट्टीच्या दिवशी शाळांमध्ये हजेरी लावतात, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत होत आहे, तर कुठे पेढे वाटले जात आहेत। आश्चर्य वाटलेलं आणि आनंद पण तितकाच झालेला। प्रयत्न केल्याचं यश मिळालं असं वाटलं। माझे आई वडील, माझे मामा मामी, काका काकी आणि त्याचबरोबर शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये असं मला वाटतं। त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी एवढं सगळं करू शकली। मनापासून अभ्यास केला होता, वर्षभर कन्सिस्टंटली प्रयत्न केले आणि त्यामुळे यश मिळालं असं वाटतं। काय बनायचं? इंजिनिअरिंग करायचं मला। मी जितका अभ्यास केला तो सार्थकी ठरला, म्हणजे जितका अपेक्षित होते तितके मिळाले आणि अभ्यासाचं चांगलं फळ मिळालं। आता जे स्टुडंट 10वीला आहेत त्यांना काय सांगते? त्यांना इतकंच सांगेन की आम्ही आधीपासून अभ्यास सुरू नाही केला। जर तुम्ही आधीपासूनच थोडा अभ्यास कराल तर तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं यश मिळेल। मेहनत तर खूप घेतलेली, तर शिक्षकांचे पण तेवढीच मेहनत होती, घरच्यांनी पण तेवढाच सपोर्ट केला आणि स्वतः पण तेवढीच मेहनत करावी लागली, म्हणून एवढे मिळाले। एवढी मेहनत केली त्याचं फळ मिळतंय, खूप छान वाटतंय। काय बनायचं तुला? डेंटिस्ट। परीक्षेसाठी तर खूप मेहनत घेतलेली, पण जर का तुम्ही नियमितपणे अभ्यास करत राहिला, टाइम टू टाइम तुमचं टाइम टेबल असेल तर आरामशीर एवढे मार्क्स मिळतात। काय बनायचं आहे मोठं झाल्यावर? मला आता सध्या इंजिनिअरिंग करायचं आहे आणि मी कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर बनणार आहे। SSC परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल हा 89.61% इतका लागलाय। राज्यामध्ये नाशिक विभाग हा 5व्या स्थानावर आहे। 12वीच्या परीक्षेमध्ये नाशिक विभागाची झालेली घसरण 10वीच्या निकालामध्ये थोडीफार का होईना सुधारली आहे। नाशिक विभागात धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे 91.36% इतका लागलेला, तर नंदुरबार जिल्ह्याचा निकाल हा सर्वात कमी लागला। यावर्षी निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे। राज्यामध्ये जे 9 विभागीय मंडळ आहेत त्याच्यामध्ये आपल्या विभागीय मंडळाचा क्रमांक 5व्या क्रमांकावर आपला निकाल आहे। हा निकाल 89.61% लागलेला आहे। म्हणजे साधारणतः 1,77,978 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे ही उत्तीर्णाची टक्केवारी 89.61 स्वरूपाची आहे। SSCच्या परीक्षेमध्ये पुण्याचा निकालही चांगला लागलाय। पुणे विभागाचा निकाल 93.30% लागलाय। राज्यामध्ये पुणे विभाग हा 3ऱ्या स्थानावर आहे। दरवर्षीप्रमाणे मुलींनीच याही वर्षी पुणे विभागातही बाजी मारली आहे।